नमस्कार. शिर्केने येऊन लग्न मंडपात खूपच गोंधळ घातलेला असतो, पण त्या गोंधळाचा मात्र काहीच उपयोग होत नाही. शेवटी शिर्के चांगलाच तोंडावर आपटलेला असतो. त्याच्या नजरेसमोरच ऊर्जा आणि शौर्याचं दणक्यात लग्न लागतं. इकडे मात्र हर्षवर्धन खूपच चिडलेला असतो. विजया खूपच रडत असते. विजया म्हणत असते, काय करू मी? माझ्या दोन्ही मुलांनी मला फसवलं. आदित्यने सुद्धा त्या दिव्याला घरात आणून ठेवलं, जी मुलगी मला कधीच पसंत नाही आहे. आणि आता तिची ती बहीण ऊर्जा या घरात येणार आहे. काय करू मी? तेवढ्यात मात्र हर्षवर्धन बोलतो, विजया विजया शांत हो तू. अजिबात काळजी करू नकोस. अगं मी आहे ना तुझ्या सोबत. तुला काळजी करायची गरज नाही. तेव्हा लगेच विजया बोलते, अहो असं कसं बोलता तुम्ही? मी काळजी करायची नाही. अहो काळजी कशी करायची नाही? माझ्या दोन्ही मुलांची आयुष्य उद्ध्वस्त होताना मी बघतीये. मला समोर दिसतंय तरी सुद्धा मी काहीच करू शकत नाही. या गोष्टीचं मला खरंच खूप वाईट वाटतंय. तेवढ्यात मात्र विजया मोठ्याने बोलते, आता काय करायचं सांगा ना तुम्ही. तेवढ्यात लगेच हर्षवर्धन बोलतो, मी तुला सांगतो ना, तुला काळजी करायची गरज नाही. सगळं काही व्यवस्थित होईल. अगं त्या ऊर्जाला या घरात येऊ देत तरी. अगं ती या घरात 10 दिवसापेक्षा जास्त टिकणारच नाही. शब्द आहे माझा तुला. तेव्हा लगेच मोठ्याने विजया बोलते, अहो तुम्ही बोलून काही होणार नाही. शौर्याचं त्या ऊर्जावरती किती प्रेम आहे तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं, तरी सुद्धा तुम्ही असं बोलताय. खरं सांगू तर तुम्ही जरा नीट विचार करा. तेव्हा लगेच हर्षवर्धन बोलतो, विजया तू स्वतःला सावर बघू. अगं तू या गोष्टींचा कशाला विचार करतेस? मी आहे ना. मी सगळं काही सांभाळून घेईन. तू प्लीज स्वतःला शांत कर. तेव्हा मात्र विजया बोलते, तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही. इकडे मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की पाठवणुकीची वेळ झालेली असते. त्यावेळेला लगेच पूर्वा कुमुदिनीला बोलते, कुमुदिनी मॅडम माफ करा मला, पण मी ऊर्जाची पाठवणी करणार नाही. तेव्हा लगेच कुमुदिनी बोलते, असं काय करतेस तू? तुला कळतंय का? अगं तुझ्या मुलीचं लग्न झालंय माझ्या नातवासोबत. ती तर आमच्याच घरी येणार ना. तेव्हा लगेच पूर्वा बोलते, सॉरी शौर्य, मला माफ कर. पण शौर्य तूच समजून घे, ज्या घरात हर्षवर्धन सारखा माणूस आहे, जो माणूस माझ्या ऊर्जाला त्या घरात शांतपणे जगूच देणार नाही, त्या घरात मी माझ्या ऊर्जाला पाठवू तरी कसं? तेव्हा मात्र शौर्य पूर्वाला बोलतो, पण काकू तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. मी ऊर्जाला काही होऊ देणार नाही. त्यावेळेला कुमुदिनी बोलते, पूर्वा पूर्वा तू आमच्यावरती विश्वास ठेव बघू, असं काहीच होणार नाही. तेव्हा लगेच पूर्वा बोलते, नाही माझा तुमच्यावरती विश्वास आहेच, पण माझा त्या हर्षवर्धनवरती अजिबात विश्वास नाही आणि कधीच नसणार. प्लीज प्लीज तुम्ही मला समजून घ्या. तेव्हा मात्र शौर्य बोलतो, काकू मग तुम्ही काय ठरवलंयत? तुम्ही ऊर्जाची पाठवणी माझ्यासोबत करणार नाही का? आणि ऊर्जा तुला हे सर्व पटतंय का? त्यावेळेला ऊर्जा बोलते, हो, कारण माझ्या आईचा निर्णय माझ्यासाठी शेवटचा निर्णय आहे शौर्य. आणि खरं सांगू का, मी माझ्या आईच्या शब्दाबाहेर नाही. हे ऐकल्यानंतर शौर्य हादरतो आणि बोलतो, ऊर्जा ऊर्जा काय बोलतीयस तू? तू जर का माझ्यासोबत लग्न केलंयस तर तू माझ्या घरी यायला पाहिजेस ना. तेव्हा लगेच ऊर्जा बोलते, हो शौर्य, पण स्वतः हर्षवर्धन आणि विजया मॅडम जर का इथे आल्या आणि त्यांनी त्यांच्या सुनेला स्वीकारलं आणि ते स्वतः माझी वाजत गाजत त्यांच्या घरापर्यंत मला घेऊन गेले तर मला खूपच आवडेल. त्यांनी माझा सून म्हणून स्वीकार करायला पाहिजे. तेव्हा मात्र मोठ्यानी कुमुदिनी बोलते, या सर्व गोष्टींना वेळ लागेल. पूर्वा तुला माहिती तर आहे ना. पूर्वा आपण लगेच या गोष्टींचा विचार कसा काय करू शकतो? पूर्वा प्लीज प्लीज जरा समजून घे. त्यावेळेला लगेच पूर्वा बोलते, नाही मला काही एक समजून घ्यायचं नाही. प्लीज तुम्ही सर्वांनी माझा विचार करा. मी माझ्या मुलीला त्या घरात पाठवूच शकत नाही. तेव्हा मात्र शौर्य बोलतो, आजी आजी एक मिनिट, जरा तू शांत राहा. आजी तू काही बोलू नकोस. तसं बघायला गेलं तर काकू ज्या विचार करतायत ते योग्यच आहे आणि काकूंचा योग्य विचार मला सुद्धा मान्य आहे. इकडे मात्र विजया वाट बघत असते की शौर्य कधी येईल. त्यावेळेला लगेच
हर्षवर्धन बोलतो, विजया विजया काय झालं? त्यावेळेला लगेच विजया बोलते, अहो माझा मुलगा कधी येईल याची मी वाट बघते, पण तो अजून कसा आला नाही. त्यावेळेला लगेच हर्षवर्धन बोलतो, प्लीज विजया स्वतःला शांत कर. काय चाललंय तुझं? अगं असं का वागतेस तू? विजया, अशाने तू स्वतःलाच त्रास करून घेतेस आणि तो येणार. आणि तेवढ्यात तिथे कुमुदिनी आलेली असते. कुमुदिनीला बघून चांगलाच धक्का विजयाला बसतो आणि विजया बोलते, काय चाललंय तुमचं? शौर्य कुठे आहे माझा? त्यावेळेला लगेच मोठ्यानी कुमुदिनी बोलते, शौर्य शौर्य नाही आला आणि तो आता येणार सुद्धा नाही. तेव्हा मात्र विजया बोलते, काय बोलताय तुम्ही? कळतंय का तुम्हाला? तुम्ही असं कसं काय बोलू शकता? तेव्हा लगेच कुमुदिनी बोलते, हे बघ विजया, पूर्वाने सगळ्यांसमोर एक प्रस्ताव ठेवलाय. जोपर्यंत हर्षवर्धन मनापासून ऊर्जाला सून म्हणून स्वीकारत नाही तोपर्यंत ऊर्जा या घरात सून म्हणून येणार नाही. त्यावेळेला विजया बोलते, चांगलंच आहे की मग. ती मुलगी मला या घरात सून म्हणून नकोच आहे आणि काहीही झालं तरी मी तिला स्वीकारणार नाही. तेव्हा मात्र लगेच कुमुदिनी बोलते, याच तुमच्या हट्टापायी सगळं काही हातातून निसटलंय. तुला काय वाटलं विजया, शौर्य या घरात येईल का? अगं शौर्यने तिथे घर जावई राहणं पसंत केलंय. तेव्हा मात्र हर्षवर्धन बोलतो, काय? शौर्य आणि घर जावई हे कसं काय शक्य आहे? शौर्य काही वेडा वगैरे झाला की काय? त्याला काही सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाही? तेव्हा लगेच मोठ्या आणि कुमुदिनी बोलते, बस झालं हर्षवर्धन. हर्षवर्धन, तुझं काय चाललंय? कळतंय का तुला? तुझ्या अशा वागण्यापायी काय घडतंय ते समजत नाहीये तुला. हर्षवर्धन, तुझं हे वागणं बंद कर, नाहीतर एक दिवस चांगलाच तोंडावर आपडशील. तेव्हा मात्र हर्षवर्धन बोलतो, हे सर्व तुमच्यामुळे झालं. माझ्या मुलाला तुम्ही बिथरवलं. मुद्दामून मुद्दामून त्याच्या मनात नाही नाही ते भरलं. त्यावेळेला कुमुदिनी बोलते, हर्षवर्धन काय बोलतोयस तू? तुला कळतंय का? हर्षवर्धन, तुझ्या मुलाला कोणत्याही गोष्टी भरवल्या आणि तो माझा ऐकेल? हर्षवर्धन, तो लहान राहिला नाही, तो मोठा आहे, मोठा. आणि त्याच्या मनात मला काही एक भरवायचं नाही. हर्षवर्धन, तू स्वतःला शांत केलंस तर बरं होईल. तेव्हा मात्र हर्षवर्धन बोलतो, पुरे, मला आता या गोष्टी ताणायच्याच नाहीये आणि प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद केल्यात तर बरं होईल, नाहीतर नको ते घडेल. तेव्हा मात्र हर्षवर्धनची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच हर्षवर्धन मोठ्याने बोलतो, माझा मुलगा त्या चाळीमध्ये घर जावई म्हणून राहणार नाही. तेव्हा लगेच कुमुदिनी बोलते, हे सांगणारा हर्षवर्धन तू कोण? कारण तूच तर तुझ्या मुलाला सांगितलंस की ऊर्जाशी लग्न झालं की तुझा आणि त्याचा संबंध संपला. तेव्हा लगेच हर्षवर्धन बोलतो, म्हणून के तुम्ही माझ्या मुलाला तिकडेच ठेवून याल काय? ते काही नाही, माझा मुलगा तिथे घर जावई बनून राहणार नाही. तेव्हा लगेच कुमुदिनी बोलते, असं जर का असेल तर तू ऊर्जाला स्वीकार सून म्हणून या घरात, तिची वाजत गाजत अगदी मिरवणूक काढ ना. तेव्हा लगेच मोठ्यानी हर्षवर्धन बोलतो, ते कधीही शक्य नाही. त्या ऊर्जा शिंदेला मी या घरात कधीच आणणार नाही आणि सून सून म्हणून तर मी तिला कधीच स्वीकारणार नाही. तेव्हा मात्र कुमुदिनी बोलते, हर्षवर्धन, तुझ्या या हट्टापायी तू सगळ्यांपासून दूर होत चाललायस. तू जे करतोयस ना ते चुकीचं करतोयस हर्षवर्धन. अरे जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा. तेव्हा मात्र हर्षवर्धन मोठ्याने बोलतो, बस झालं. आज मात्र तुम्ही जी मनमानी केलेत ना त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तेव्हा लगेच कुमुदिनी बोलते, हे रोजचंच आहे तुझं हर्षवर्धन आणि त्यासाठी मी काहीच करू शकत नाही. हर्षवर्धन, खरं सांगू का, तू कधी सुधारशील देव जाणे, पण एक गोष्ट मात्र नक्की, हर्षवर्धन स्वतःला सावर, नाहीतर एक दिवस मात्र तोंडावर आपडशील आणि तेव्हा मात्र तुला सावरायला कोणी नसेल. तेव्हा मात्र हर्षवर्धनची खूपच चिडचिड झालेली असते. शेवटी हर्षवर्धन मोठ्याने बोलतो, पुरे, आता मला या विषयावर वाद घालायचा नाही, मी शौर्याला फोन करतो. तेव्हा विजया बोलते, काहीही करा पण माझ्या शौर्याला मात्र घरात घेऊन या. मी माझ्या शौर्याशिवाय राहू शकत नाही. तेव्हा लगेच हर्षवर्धन बोलतो, विजया विजया शांत हो. अजिबात काळजी करू नकोस विजया, तू स्वतःला शांत कर बघू.
तेव्हा लगेच विजया बोलते, कशी शांत करू मी स्वतःला, तुम्हीच सांगा ना, कशी शांत करू? जे घडतंय ते चांगलं घडतंय का? तेव्हा मात्र कुमुदिनी बोलते, विजया तू तरी समजून घ्यायला पाहिजे होती स्वतःच्या मुलाला, पण नाही, तुला मात्र तुझाच हट्ट पूर्ण करायचा आहे ना. तेवढ्यात मात्र इकडे ऊर्जा शौर्याला म्हणत असते, शौर्य तू माझ्यासाठी एवढं सगळं काही करतोयस. शौर्य खरंच सांगते, तुझे आभार कसे मानावे तेच कळत नाही. पण शौर्य तुला इथे घर जावई म्हणून बनून राहायची गरज नाही. तू तुझ्या घरी जा शौर्य. मला तुला तुझ्या आई वडिलांपासून अजिबात तोडायचं नाही. आणि खरं सांगू का, काकूंची अवस्था खूपच बिकट झाली असेल. शौर्य त्यांचा किती जीव आहे तुझ्यावरती, मी पाहिलंय ना स्वतःच्या डोळ्यांनी. प्लीज शौर्य, प्लीज तू जा. तेव्हा मात्र शौर्य बोलतो, ऊर्जा मी तुला वचन दिलंय, मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. तेव्हा लगेच ऊर्जा बोलते, अरे तू माझी साथ कधीच सोडू नकोस, पण त्यासाठी तू इथेच राहिलं पाहिजेस असं नाही. शौर्य तू लांब राहून सुद्धा माझी काळजी घेऊ शकतोस. आणि तसंही आता आपलं लग्न झालंय, त्यामुळे आपल्याला कोणीही लांब करू शकत नाही. तेव्हा मात्र पूर्वा बोलते, शौर्य ऊर्जा अगदी योग्य बोलते. हर्षवर्धन विषयी माझ्या मनात खूप राग आहे, पण त्याच्यापासून त्याचा मुलगा लांब व्हावा अशी मात्र माझी इच्छा नाही. प्लीज प्लीज शौर्य स्वतःला सावर आणि तू जा. तुला घर जावई बनवून इथे राहायची गरज नाही. तेव्हा मात्र शौर्य बोलतो, काकू तुम्ही किती विचार करता, पण बाबा मात्र नेहमीच तुमच्याबद्दल नाही नाही ते बोलत असतात. खरंच काय करावं ना तेच मला कळत नाहीये. पण मी एकच सांगेन, प्लीज प्लीज स्वतःला शांत करा, मी इथून कुठेही जाणार नाही. तेव्हा मात्र ऊर्जा बोलते, तू ऐकणार नाहीयेस का? शौर्य प्लीज तू ऐक ना, असं नको ना वागूस. शौर्य तुझ्या अशा वागण्यामुळे काय होतंय माहितीये का, सगळं काही हातातून निघून जातंय. प्लीज शौर्य प्लीज. तेव्हा मात्र शौर्य बोलतो, खरं सांगू तर तू तू स्वतःला शांत कर बघू ऊर्जा, आणि प्लीज तू जर का शांत राहिलीस तर बरं होईल. मी कुठेही तुला सोडून जाणार नाही. तेव्हा मात्र मोठ्याने शौर्य असं बोलताच ऊर्जा बोलते, म्हणजे तू माझं ऐकणार नाहीयेस, तर तू स्वतःचं तेच खरं करणार. तेव्हा लगेच शौर्य बोलतो, हो मी स्वतःचं तेच खरं करणार, आणि म्हणूनच मी सांगतोय ना तुला, काही झालं तरी मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. हे ऐकल्यानंतर पूर्वा म्हणते, ऊर्जा जरा शांत राहा. आज ना उद्या त्याला नक्कीच त्याची चूक कळेल आणि तो स्वतःला नक्कीच सावरेल आणि तो इथून निघून जाईल. तेव्हा मात्र शौर्य बोलतो, काकू मी ऊर्जावरती मनापासून प्रेम केलंय. तेव्हा लगेच ऊर्जा बोलते, शौर्य मी तर तुला काल परवा भेटले, तुझं माझ्यावरती प्रेम आहे हे ऐकून मला खरंच खूप आनंद झाला. पण शौर्य तुझं माझ्यावरती प्रेम आहेच, पण तुझं तुझ्या घरातल्यांवरती सुद्धा प्रेम आहेच ना, मग तू तुझ्या घरातल्यांना कसं काय असं दुखवू शकतोस? शौर्य अरे जरा तरी विचार कर. तेव्हा लगेच शौर्य म्हणतो, मला कसलाच विचार करायचा नाही, आणि प्लीज आता या सर्व गोष्टी बंद कर. तेव्हा मात्र शौर्याची खूपच चिडचिड झालेली असते आणि शौर्य ऊर्जाला बोलतो, ऊर्जा मला सगळं समजतंय, पण मला तुला सुद्धा या घरातून घेऊन जायचं आहे. तेव्हा मात्र ऊर्जा बोलते, शौर्य तू मला नक्कीच घेऊन जाशील याची मला खात्री आहे, आणि एक ना एक दिवस ही वेळ नक्कीच येईल. शौर्य प्लीज स्वतःला शांत कर. तेवढ्यात तिथे हर्षवर्धन आलेला असतो आणि हर्षवर्धन मोठ्याने बोलतो, शौर्य काय चाललंय तुझं? शौर्य अरे तू विचार करतोयस की नाही? तुला तुला यांच्या घरात राहायचं आहे का? अरे तुझ्या बापाचा तरी विचार कर. तेव्हा लगेच शौर्य बोलतो, डॅड तुम्ही आलात म्हणजे तुम्ही आम्हाला दोघांना न्यायला आलात ना? तेव्हा लगेच हर्षवर्धन बोलतो, मी फक्त तुला न्यायला आलोय. शौर्य मला तू त्या घरात आलेला पाहिजेस, बाकी कोणी नाही. तेव्हा मात्र शौर्य मोठ्याने बोलतो, डॅड मी त्या घरात येईन तर फक्त आणि फक्त ऊर्जा सोबतच.
नाहीतर मी त्या घरात पाऊल टाकणार नाही. आणि खरं सांगायचं तर मला त्या घरात पाऊल टाकायचंच नाहीये. तेव्हा मात्र शौर्याची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला शौर्य असं बोलताच हर्षवर्धन बोलतो, याचा अर्थ तू माझं काहीच ऐकणार नाहीयेस. तेव्हा शौर्य बोलतो, नाही, मी तुमचं काहीच ऐकणार नाही आणि मला आता हा विषय वाढवायचा नाहीये. डॅड, प्लीज प्लीज तुम्ही इथून निघून जा. तेव्हा मात्र हर्षवर्धन बोलतो, तुला तुझ्या चुकांची नक्की जाणीव होईल आणि ती जाणीव लवकरच होणार. तू आता जे काही वागतोयस ना ते चुकीचं वागतोय शौर्य. तुला कळत नाहीये की तू काय करतोयस ते. तेव्हा लगेच शौर्य बोलतो, प्लीज प्लीज जरा शांत राहा, मला कोणाचं काहीच ऐकायचं नाहीये आणि आता तर मला या गोष्टींमध्ये पडायचंच नाही. तेव्हा मात्र शौर्य खूपच चिडलेला असतो. त्याच वेळेला हर्षवर्धन तिथून तावातावाने निघून जातो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर शौर्याचा निर्णय योग्य आहे का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.